तुमच्याकडे येण्याआधी की तुम्हाला खरंच येतात त्या गोष्टी आणि माझ्यासारखा ऑर्थोडॉक्स व्यक्ती तुम्हाला शिकवण्यासाठी डिझर्व करतो का? आम्ही बेसिक्सपासून घेतो. तुम्हाला काहीही येत असो आणि येत नसो, आमची तयारी आहे तुम्हाला स्टार्ट टू एंड शिकवायची. म्हणजे माझ्या क्लासला येतो, एन्क्वायरी करून परत जाताना त्या पोराला असं वाटतं की यार उगाच गेलोय. त्यापेक्षा माझं नाव माहिती आहे, चॅनेलला गेला, हा व्हिडिओ बघितला की त्या पोराला क्लिअर झालं पाहिजे की मला ह्या मास्तरकडे जायचं आहे किंवा तोच माझ्यासाठी बरोबर आहे. म्हणाल तर आय-टीमध्ये आता स्ट्रेसच्या गोळ्या खाणारी, डिप्रेशन, अँटी डिप्रेशन खाणारी अशी लोकं खूप बघायला मिळतात. मला माझ्या पोरांना तसं नाही मिळत. तर जॉबसाठी आणि त्यांच्या करिअरसाठीचं मार्गदर्शन विथ नमस्कार. फोर्क इन्फो सिस्टमच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण क्लासच्या इंट्रोडक्शनबद्दल आणि का चालू केला, कुणासाठी चालू केला याबद्दल बोलणार आहोत. याची गरज म्हणजे क्लासला जी येणारी मुलं आहेत त्यांना किंवा विद्यार्थ्यांना कळावं की आपण कुठल्या क्लासला जातोय, कुणाकडे जातोय, का जातोय. हल्ली लोकं सोशल मीडियावर आधी रेफर करतात की एखाद्या व्यक्तीचं इन्स्टिट्यूट आहे, कॉलेज आहे, त्याची माहिती पहिल्यांदा सोशल मीडिया किंवा ऑनलाईन चेक केली जाते. मग आता आमचं पण Google सर्च किंवा ऑर्गनायझेशनबद्दलचं सर्च करण्याची लोकांची हे वाढलेली आहे. म्हणजे सोशल मीडियावर, Instagramवर असेल ह्याच्यावरती बघण्याची पद्धत लोकांची वाढल्यामुळं पोस्ट लॉकडाऊन कदाचित कोरोनात गोष्टी ऑनलाईन आल्या, आम्ही ऑनलाईन आलो. पण आम्ही चॅनेलवरती तो कंटेंट टाकणं प्रिफर नाही केलं त्या काळात, की असं काहीतरी असावं. मग आता गरज दिसते की लोकं सर्च करतायत ऑनलाईन Googleला ह्याला. मग चॅनेलवरती जर पहिला इंट्रोडक्टरी व्हिडिओ असेल, की आपण कुठल्या इन्स्टिट्यूटला चाललोय, तिथं कोण शिकवणार आहे, कुठल्या पद्धतीनं शिकवलं जातं, हे मुलांना कळावं. म्हणून आम्ही चॅनेलवरती हा कंटेंट ठेवावं म्हणतोय, की मुलं एन्क्वायरीला येतात, काही वेळेला बघतात, की क्लासमध्ये अशा पद्धतीनं शिकवलं जातंय. मग मध्ये एकदा असा अनुभव आला, म्हणजे थोडा निगेटिव्ह आधी सांगतो, की काही 2 विद्यार्थी आले, की त्यांना असं वाटलं, की सर खूप ऑर्थोडॉक्स आहेत आणि मराठीत शिकवतायत. मग ते कदाचित कॉन्व्हेंट बॅकग्राऊंडचे असल्यामुळे त्यांना वाटलं असेल, की हा ऑर्थोडॉक्स माणूस काही आपल्यासाठी योग्य नाहीये. मग तो जातानाचा थोडासा टोन निगेटिव्ह वाटला मला, की त्यांना मी थोडीच बोलवायला गेलो होतो. मग त्यांनी आले, एन्क्वायरी केली, नंतर जाताना थोडंसं मला ते निगेटिव्ह वाटलं. पण बऱ्याच वेळेला पोरं येतात, की जी शेतकरी बॅकग्राऊंडमधनं आहेत, घरी मराठी मीडियममधनं आलेले आहेत. त्यांचे पालक किंवा ते स्वतः विद्यार्थी मराठी मीडियम किंवा अशा बॅकग्राऊंडमधनं असल्यामुळं त्यांना अपेक्षा होती, की आपल्यासारखा व्यक्ती पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल मी माझी माहिती सांगतो, की मी रणजित कुंभार. माझं प्रायमरी एज्युकेशन झालं पाटणला. पप्पा ज्या शिक्षण संस्थेत काम करत होते त्याच शिक्षण संस्थेतल्या शाळेत मी म्हणजे वडील माझे शिक्षक असल्यामुळं मी त्याच संस्थेत शिकलो. 10वी पर्यंत मराठी मीडियम, कंप्लीट मराठी मीडियम. त्याच्यानंतर 11वी-12वी झाली. ती सायन्स, 11वी-12वी सायन्स. थोडा स्टुडियस असल्यामुळे सायन्स बॅकग्राऊंड घेतली. त्यानंतर कम्प्युटर सायन्समध्ये आलो. मग कम्प्युटर सायन्समधलं एज्युकेशन घेत असताना काही गोष्टी लक्षात यायला लागल्या, की माझ्यामध्ये मी मित्रांना शिकवायचो रूमवरती वगैरे, की आपल्याला शिकवता येते. बिकॉज फॅमिलीमध्ये टीचिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे किंवा टीचर्स लोकांचा इन्फ्लुअन्स असल्यामुळे मी कन्सेप्ट चांगल्या सांगायचो लोकांना. पण मला वाटायचं, की मी टीचिंग करू शकणार आहे. म्हणजे माझ्यातला टीचर मला जाणवायला लागला होता त्यावेळेस. त्यानंतर मी मास्टर्सला पुण्याला गेलो, फर्ग्युसनला ॲडमिशन घेतलं. त्या दरम्यान मला काही शिक्षक भेटले. त्याच्या आधी पण मी लहानपणापासून ज्या शिक्षकांकडनं शिकत आलो, त्या बऱ्याच शिक्षकांचा इन्फ्लुअन्स धरता आणि माझे आजोबा असतील जे कीर्तन किंवा भजन अशा गोष्टींमध्ये जात असताना गोंधळ वगैरे सांगायचे आजोबा. मग तिथल्या त्या गोष्टी सांगणं. मग त्यांचं एक्सप्लेनेशन करण्याची जी पद्धत ती कुठेतरी अडॅप्ट केलेली असेल. मग वडिलांचं शिक्षक असणं असेल, माझ्या घरात अनेक शिक्षक आहेत तसं म्हणाल तर. पण मी ज्या शिक्षकांकडे शिकलो त्या शिक्षकांचा इन्फ्लुअन्स कुठेतरी माझ्यावर आहे. मग तसं असताना मला पुण्यात गेल्यावर प्रोग्रामिंगचे काही चांगले शिक्षक भेटले माझे. त्या शिक्षकांचा इन्फ्लुअन्स आणि त्यातल्या महत्त्वाचं म्हणजे चांगले शिक्षक असण्याची गरज एका आमच्या सरांकडनं मला अ, पटवून मिळाली. मग ते अंडरिंग लॉर्ड मेकॉलेच्या निमित्तानं असेल किंवा कशाच्याही असेल. पण सरांचा तो इम्पॅक्ट की चांगले शिक्षक नसल्यामुळं आत्ता जी अवस्था आहे, आता मी परवाच आमच्या एका दुसऱ्या शिक्षकांची पण चर्चा केली, की मुलं आत्ताची ह्या मुलांना गरज कशाची आहे तर चांगले शिक्षक नाहीयेत. त्यांना पॅरेंट्सशी कम्युनिकेट करता येईना बिकॉज ऑफ सोशल मीडिया ते भरकटलेत कुठेतरी. त्यांना मार्गावर यायला त्यांच्या शिक्षकांची गरज आहे. मग चांगले शिक्षक नसल्यामुळं पोरं आत्ता नको त्या मार्गी जात आहेत किंवा त्यांना काय चुकीचं आणि काय बरोबर हे सांगायलाच कोण नाही.
आणि शिक्षकांचं असं झालंय की आम्हाला पगार एवढा मिळतो आणि आम्ही एवढंच काम करणार. मग ती टेंडन्सी असल्यामुळं की आम्हाला मिळणारा आउटकम आणि म्हणजे ते शिक्षक पण धोपट झालेत, पोरं पण झालेत एक्झाम ओरिएंटेड. पोरांचं असं होतं की परीक्षाला एवढं पडणार आहे, मी एवढा अभ्यास केला, आम्हाला एवढं किंवा माझ्या करिअरसाठी मला ही टेक्नॉलॉजी केली पाहिजे, ह्या टेक्नॉलॉजीत मला हे करिअर आहे. म्हणजे पैसा किती मिळणार, आउटकम ओरिएंटेड जनरेशनच आहे सगळीच. जे ओव्हरऑल दाखवणारी अडल्ट जनरेशन पण तेच दाखवते, हे केलंस तर हे मिळेल, ते केलंस तर ते मिळेल. म्हणजे मला काय मिळणार त्यात, ह्याच ह्याच्यासाठी काम. कोणीही आवड म्हणून करतंय, हा प्रपोर्शन कमी झालाय. आणि सोशल मीडियाचा इन्फ्लुअन्स आहे लोकांचं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सोशल मीडियाचं घेतलं तर सोशल मीडियावर स्टेटस हा कॉलम आहे तो जास्त, की सोशल मीडियावर स्टेटसला तुम्ही काय टाकताय की दुसऱ्याचं काय चाललंय त्याचं बघून मी माझं टाकलं पाहिजे. माझी गाडी किती भारी, मग मी गाडीवरचा फोटो टाकला तर मी कसा दिसणार आहे. आमच्याकडे ह्या प्रकारचं घड्याळ आहे तर माझं घड्याळ किंवा माझा मोबाईल ह्या ब्रँडचा असेल तर कसा असेल. हे कंपॅरिझन जे घडतंय ते कंपॅरिझनसाठी मग आपलं सोशल स्टँडर्ड उंचवायला बघतायत. बाकीच्या ज्या फसलेल्या गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करणं आणि इम्प्रूव्हमेंट करायचे तर समाज सोशल मीडिया स्टेटस माझा किंवा सोशल स्टेटस वाढवण्यासाठी पळापळ. आणि ही विद्यार्थ्यांची तीच चालली की मला अमक्या कंपनी जॉब मिळाला किंवा मी ह्या प्रकारात गेलो. तुम्हाला तुमची आवड सोडून देताय तुम्ही. फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला लहानपणी शेतीत वडिलांबरोबर जायला आवडत होतं, पण आता माझा मित्र ह्या कंपनीत काम करत असेल तर त्याला एवढा पगार मिळतो, शेतीतनं वडिलांना नाही मिळत आहे, तर शेतीकडे दुर्लक्ष कर. कम्प्युटर सायन्सची आवड आहे तर कम्प्युटर सायन्सच्या ऐवजी ह्या ट्रेडला किंवा सरकारी म्हणजे काय लाल दिव्याच्या गाडीतनं फिरणारे भारी वाटले. तुझी आवड काय, हा प्रकार कोणीच विचारत नाही. व्हॉट यू एक्सपेक्ट फ्रॉम युअर सेल्फ, हा पॉइंटच विसरून गेलेत लोक. की मला माझी आवड, फॉर एक्झाम्पल मी तसा धडपडलो आफ्टर बीसीएस. बीसीएच्या आधी राहतं, बीसीएच्या आधी माझी धडपड झाली. कम्प्युटर सायन्स आवडत असून मी कम्प्युटरपासून ट्राय करत नव्हतो. नंतर कम्प्युटर सायन्समध्ये येणं, कम्प्युटर सायन्समध्ये आल्यावर पण मला कम्प्युटरमध्ये काय आवडतं हे माहीत नव्हतं. ते कुठंतरी मास्टर्सला असताना कळालं. पण त्या दरम्यान आणखीन एक गोष्ट लक्षात येईल की माझ्या चांगला शिक्षक आहे. आता या गोष्टी विद्यार्थ्यांनी सांगाव्यात. आता क्लास चालू करून आपल्याला 6 वर्ष झाली. क्लास आम्ही जून 2018ला चालू केला. तिथं पासून ते आत्तापर्यंत साधारण एक 25-30 बॅचेस झाल्या. 500-600 पोरं समोरून गेलीत. अपार्ट फ्रॉम म्हणजे ऑफिशियली हा 500-600 पर्यंत जाईल आकडा. अनऑफिशियली कित्येक विद्यार्थ्यांना गायडन्स झाला असेल डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली. पण फोर्क इन्फो सिस्टीममध्ये शिकवत असताना आलेले काही अनुभव त्यातनं हे सांगतोय की येणाऱ्या विद्यार्थ्याला हे माहीत नसतं हा मास्तर हेच का सांगतोय. ही कळ जी येते की बाबा अपार्ट फ्रॉम टेक्निकल गोष्टी ज्या सांगितल्या जातात क्लासमध्ये की प्लेसमेंटसाठी काय गरजेचं आहे, तुमचं वागणं कसं असायला पाहिजे, तुम्ही ॲक्नॉलेज केलं पाहिजे की बाबा तू का येणार नाहीस, आज आला नाहीस तर मला कळव. म्हणजे आम्हाला मेसेज पाहिजे असतो की बाबा मला सर उद्या जमणार नाही, तुम्ही मला कारण सांगू नका म्हणतो मी पोरांना की घरी कोणतरी आजार आहे, घरी काहीतरी. मला कामाशी घेणं देणं नाही. तुम्हाला एक सवय पाहिजे की तुम्ही ॲक्नॉलेज करा की मी आज येणार नाही. माझी ती एक एक्सपेक्टेशन राहते की तुम्हाला सवय लावतोय आत्ताच की उद्या तुम्हाला कंपनीत, तुम्ही तुमची कंपनी चालू करताय भले किंवा तुमची ऑर्गनायझेशन आहे, तिथं तुमचा एम्प्लॉई उद्या येणार नसेल तर त्यांना आज कळवलं तर तुम्ही उद्या त्याच्या जागी दुसरी सोय करून ठेवू शकता. ही अॅक्नॉलेजमेंटची सवय मला अपेक्षित असते. मी आत्ताच ती सवय लावायला बघतो की उद्या क्लासला येणार नाहीस, व्हॉट एव्हर रिझन इट मे बी, पण तू येणार नाही तर मला कळव. म्हणजे अकॉर्डिंगली मी काय प्लॅन करतो की बाबा मला 3 विद्यार्थ्यांचा मेसेज आला की आज आम्ही येणार नाही, तर मी प्लॅन करतो की महत्त्वाचा कंटेंट नाही घ्यायचा, थोडा सोपा कंटेंट घेऊ, रिव्हिजन घेऊ, हा माझा प्लॅन असतो. जर बाकीचे विद्यार्थी येणारच असतील आणि त्यांची यायची इच्छा आहे तर मग मी प्रॅक्टिस घेईन, हा प्लॅन मला करता येतो. मग त्या पोरांना ॲक्नॉलेजमेंटची सवय लागते आणि अकॉर्डिंगली त्या सवयी रिप्लिकेट होत जातात. फॉर एक्झाम्पल अजून एक मुद्दा येतो बऱ्याच वेळेला की मी आता तो सेपरेट मला बोलायची इच्छा आहे, पण मी इथंच थोडं मेन्शन करून टाकतो की मी फोन उचलला नाही. तर मला माझी अपेक्षा असते समोरच्या विद्यार्थी असेल किंवा माझ्या जवळपासच्या जनरेशनची व्यक्ती असेल, पप्पांच्या जनरेशनकडनं मी ती एक्सपेक्टेशन नाही करत, पण माझ्या जवळच्या जनरेशनला मी म्हणतो की फोन नाही उचलला तर मेसेज टाका. यू कॅन टेक्स्ट, तुम्ही व्हॉट्सअप वापरताय फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला मेसेज करता येऊ शकतो. तुम्ही सोशल मीडियावर टेक्स्ट मेसेज टाकून ठेवा की माझं असं असं काम होतं, प्लीज कॉल बॅक. तर समोरच्याला एक अर्जन्सी कळती तुमची की तुम्ही कॉल केला होता त्याचं कारण काय. कॉल केला होता सडनली, जर मिस कॉलचं नोटिफिकेशन स्वाईप करून टाकलेलं असेल तर ती व्यक्ती कॉल बॅक करायला विसरू शकते. पण तुमचा मेसेज पडला असेल तर मेसेज रीड झाल्यावर कॉल करायची आठवण होऊ शकते. ही एक सवय की बाबा तुमच्या कंपनीच्या मालकाला तुम्हाला कॉल करायला वेळ नाही, तुम्ही कुठल्या तरी मेडिकल इमर्जन्सीत आहात, एक टेक्स्ट मेसेज टाकून ठेवा, सर मला या कारणास्तव आज येता येणार नाही. ही मेसेज करायची सवय.
समोरच्यानं कॉल उचलला नाही तर तुम्ही 5 कॉल केले तर तो उचलणारच नाही. तुम्ही पहिलाच कॉल केल्यावर किंवा दुसरा कॉल केल्यानंतर जर मेसेज टाकून ठेवलात तर त्या व्यक्तीला तुमची इमर्जन्सी कळू शकते. ह्या छोट्या-छोट्या सवयी इम्प्लिमेंट करून घेणं. मग आता बॅचेस आम्ही समजा जे घेतो की आम्ही आता सुरुवातीला फॉर एक्झाम्पल मला एक्सपेक्टेड क्राउड मोस्टली बिगिनर असतो. म्हणजे येतात बऱ्यापैकी लास्ट इयर किंवा पास आउट झाल्यावर पोरं माझ्याकडे येतात बऱ्याच वेळेला. पण मला एक्सपेक्टेड असतं पोरगं ज्यावेळी रॉ आहे तोपर्यंत आलं तर मला जास्त बरं पडतं. 11वी-12वीचं पोरगं आलं एखादं किंवा 12वी झाल्या माझ्याकडे आलं तर मला जास्त बरं पडतं. पण आम्ही आता तसाही प्लॅन केला. मागचे 2 वर्ष आम्ही व्हेकेशन बॅचेसचा प्लॅन करतो, की व्हेकेशनमध्ये म्हणजे 10th आफ्टर 10th और आफ्टर 12th जी सुट्टी असते, त्या सुट्टीमध्ये पोरांनी आमच्याकडे आले, तर आमचा विचार असा असतो, की त्यांना बेसिक वेब डेव्हलपमेंट, बेसिक प्रोग्रामिंग म्हणजे काय? म्हणजे जे फॉर एक्झाम्पल एम-एस-सी-आय-टीमध्ये पण सांगितलं जातं, की रॅम, रॉम, हार्ड डिस्क काय? पण तिथं त्याचा इसेन्सच नसतो पोरांना, की रॅम का महत्वाची? रॅमचा लाँग फॉर्म रॅन्डम ॲक्सेस मेमरी आणि ती प्रायमरी मेमरी आहे किंवा व्होलाटाईल आहे. एवढं सांगून टाकलं जातं, मग ते डेफिनिशन पाठ करतात. म्हणजे आम्ही पण त्याच जनरेशनचे आहोत, की फर्स्ट इयरला आम्हाला फंडामेंटल्स होतं, तिथं आम्ही काय केलं, रॅमचा लाँग फॉर्म, रॅमचे टाइप्स, कशासाठी वापरतात, दॅट्स ऑल डेफिनिशन लिहिली, तिथं मार्क पडली, तिथं संपला आमचा विषय. मास्टर्सला ज्यावेळी सरांकडे गेलो, तिथं कुठेतरी कळायला लागल्या या गोष्टी, की रॅम खूप महत्त्वाचा पार्ट आहे कम्प्युटर्समध्ये. ऑपरेटिंग सिस्टम काय करते? ओएस सिलेबसला असून आम्हाला माहीत नव्हतं, की ओएस काय करते. पण ज्यावेळी त्याचा रोल कळाला तेव्हा आमचं प्रोग्रॅमिंग मॅच्युअर झालं. मग तो पार्ट की त्या पोरांना त्याच फेजमध्ये जर त्याचा इम्पॉर्टन्स थोडासा सांगून ठेवला. इन्स्टॉलेशन्स का जमली पाहिजे तुमची तुम्हाला? मोस्ट ऑफ पोरं टेक्नो ॲडिक्ट असतात. मुली पण असतात पण प्रपोर्शनली डिव्हाइस वापरायला मिळत नाहीत आपल्या भागातल्या पोरांना, की लॅपटॉप किंवा कम्प्युटर घरीच नसतो. मोबाईल खूप लेट किंवा कॉलेजला आल्यावर मिळालेले असतात. त्यामुळे डिव्हाइसवरचं इन्स्टॉल करणं एखादी गोष्ट त्याचं एक भीती असते कुठेतरी, की हे इन्स्टॉल केल्यावर काय खराब होईल का? ती भीती मोडणं हे त्या एजमध्ये जर झालं पोरांचं तर तो फॅक्टर कव्हर करता येईल. म्हणून अर्ली एजमध्ये जी पोरं येतात माझ्याकडे त्यांना मला बेसिक्सपासून घडवता येतं, की त्यांच्याकडे काहीच डोक्यात नसतं त्यांच्या, ते वॉइड असतात, पोरे असतात. तिथं जर मी सुरुवातीलाच त्यांच्यावरती क्लेम केलं, की बाबा ह्या गोष्टी अशा-अशाच असतात. पण थर्ड इयर पास आउट किंवा थर्ड इयर झाल्यावर जी पोरं येतात किंवा लास्ट इयर ऑफ ग्रॅज्युएशन ज्यावेळी पोरं माझ्याकडे येतात, ते प्रॉब्लेम असा होतो, की मला त्यांना गाईडच करता येत नाही, की त्यांच्याकडे एक डोक्यात एक पर्स्पेक्टिव्ह असतो. मला आता सी प्रोग्रामिंग झालंय, मला HTML झालंय. काल परवाची एन्क्वायरी आहे, की ते पोरगं म्हणत होतं, की माझं वेब झालंय. मला हे शिकवा आणि मला अशा प्रकारचा जॉब पाहिजे. मग मला तशा वेळी मोस्ट ऑफ टाईम चिड येते. म्हणजे माझ्याकडनं थोडंसं तिरकट उत्तरं जातात, की झालंय ना, मग मी कशाला पाहिजे? तुला येतंय ऑलरेडी. सर्टिफिकेट घे कुणाकडनं पण. मग ते सर्टिफिकेशनसाठी येणारं तोही प्रॉब्लेम नाही. सर्टिफिकेशन्स फाईन आहे. मी सर्टिफिकेट द्यायला पण काही म्हणत नाही. पण तुम्ही खरंच शिकलाय का? डू यू डिझर्व्ह इंडस्ट्री? ह्या दृष्टीनं आधी विचार केला पाहिजे. अभ्यास तुमचा खरंच इंडस्ट्रीला लायकीचा झालाय का? मग इन्स्टिट्यूट्समध्ये ऑर कॉलेजेसमध्ये जे शिकवले ते पुरेसं आहे का? ह्याचा अभ्यास पोरांचा अजिबात नसतो. हा मला थ्रू आउट दीज इयर्स आलेला अनुभव आहे, की मी पोरं जेव्हा येतात त्यांना वाटत असतं मला सर्टन गोष्टी येतात आणि मग तो आठवडा 15 दिवस येऊन ज्यावेळी मुरतो क्लासमध्ये त्यावेळी पोराच्या लक्षात येतं, की मला काहीच येत नाही. मला फ्रॉम द स्क्रॅच शिकलं पाहिजे हे आणि मला मुळात ह्या गोष्टीला मी माझं म्हणणं थोडंसं चुकीचं आहे, पण तो ॲटिट्यूड असतो पोरांचा, की मला येतंय. तो मला जिरवायची इच्छा नसताना जिरवावा लागतो, की बाबा तुला येतंय ते पुष्कळ नाहीये. मग ते जिरवण्यापेक्षा मी म्हणतो ज्याला माहीतच आहे, की मला काहीच येत नाही, त्या पोराला शिकवायला बरं पडतं आणि ती पोरं खरंच भारी घडवता येतात. मग एखाद्याचा माज जिरवण्यात 15-20 दिवस त्याचे घालवायचे, की बाबा तुला येतंय पण ते पुरेसं नाहीये. तुला ह्यातनं इथून सुरुवात केली पाहिजे. मग पोरांचं काय असतं, मला एवढं येतंय. पण त्यातला खालचा बेस कच्चा असतो. मग तिथून पुढचं शिकायला जातो, ते फुसतो. मग तो बेस घडवणं मला गरजेचं वाटतं. मग फ्रॉम द स्टार्ट, फ्रॉम द स्क्रॅच शिकवण्याचा आमचा प्रयत्न असतो. आम्ही आता समजा फॉर एक्झाम्पल वेबच्या बॅचेस घेतोय, CCPPच्या बॅचेस घेतोय किंवा .NET जावाच्या बॅचेस घेतोय. त्या बॅचेसमध्ये पण आमचा कोर फोकस असतो, की फंडामेंटल्सपासून पोरगं घडलं पाहिजे. मग कम्प्युटर फंडामेंटल्स असतील, प्रोग्रामिंगच्या फंडामेंटल्स असतील, मग ते कंट्रोल स्टेटमेंट सारख्या असतील गोष्टी किंवा लॉजिक बिल्डिंग सारख्या गोष्टी असतील, की प्रोग्रामचं बेसिक लॉजिक हा प्रोग्राम केल्यानंतर मला भविष्यात काय फायदा होणार? हा जो पॉइंट येतो किंवा फॅक्टोरियल सारखा छोटा प्रोग्राम असेल, त्या प्रोग्राममध्ये किंवा HTML मधले बेसिक टॅग्स असतील, ते टॅग वापरायला शिकलंच पाहिजे. तो टॅग शिकल्यानंतरच बाकीचे ॲडव्हान्स टॅग वापरता येणार किंवा फॅक्टोरियल सारखा छोटा प्रोग्राम, ॲडिशनचा प्रोग्राम करत असताना तो प्रोग्राम मांडण्याची जी पद्धत आहे, मला
खूप सुरुवातीच्या काय म्हणजे लॉकडाऊनच्या आधीच्या काही बॅचेसमधली उदाहरणं आठवतात. हेडर फाईल घेतली का प्रोग्राममध्ये? मग त्या हेडर फाईलला जावामध्ये पॅकेज का म्हणतात किंवा इकडे नेमस्पेस का म्हणतात? आणि त्या तिन्ही गोष्टी त्या लँग्वेजमधल्या काम सेमच करतायत. हे पोरांना माहीत नसतं. माझ्या प्रोग्राममध्ये हेडर फाईलचा रोल #stdio.h conio.h टाकायचंच असतं. ते मॅडमनी किंवा सरांनी टाकलंय, आपण पण टाकायचं. ते काढल्यावर काय होणार आहे, त्यात काय ठेवलंय हे माहित नाही. ते टप्पे काय प्रोग्रामचे, मग ते टप्पे शिकवताना स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम पेपरला प्रश्न असतो फर्स्ट इयरला. पोरगं 4 मार्काची टिप लिहून येतं, ते स्ट्रक्चर काढतं सगळं, पण त्याचा रोल नसतो माहित की त्या स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राममध्येच तुम्हाला हे शिकवायला पाहिजे की हेडर फाईल का आहे. हेडर फाईल नसेल तर बरं, हेडर फाईल लिहून पण प्रोग्राम माझा आता हा समजा मशीन आहे, ह्या मशीनवर टूलचेन इन्स्टॉल्ड नाहीये, म्हणजे कुठलाही एडिटर आयडी इन्स्टॉल्ड नाहीये, कोड ब्लॉक्स, तुमचा टर्बो सी, विज्युअल स्टुडिओ असा कुठलाही आयडी नसेल तर माझ्या मशीनवरती कम्प्युटर असून सुद्धा माझा सी प्रोग्राम रन होऊ शकत नाही, कारण सी ही लँग्वेज कम्प्युटरला कळत नाही. कम्प्युटरला कळतं बायनरी. मग कम्प्युटरच्या भाषेत कन्वर्ट करणाऱ्या टूल्सची इन्स्टॉलेशन त्याच्यावर नसतील. त्याला काय म्हणायचं, आयडीज का, ती सॉफ्टवेअर कुठली, त्यांचं काम काय, कंपायलर काय करतो नक्की, हे बेसिक्स पोरांना माहित नाहीयेत. आणि पोरांना काय म्हणायचं, मला फुल स्टॅक व्हायचं, ती एक टर्म येते. आता हल्ली एन्क्वायरी येतानाच येते, मला फुल स्टॅक, हे फुल स्टॅक करायचे, ते करायचं. अरे पण तो स्टॅक काय आहे आणि तो का आहे, कसा करायचा, आणि मी डिझर्व करतो का त्या गोष्टीला, की मला त्याच्यासाठी लागणारे प्रिक्विजिट येतात का. काही आता मध्ये मध्ये एन्क्वायरी आल्या की AI घेता का तुम्ही, AI शी रिलेटेड. मुद्दाम सांगतो इथं मी की AI हा पार्ट येण्यासाठी फक्त लॉंग फॉर्म येऊन उपयोग नाही त्या कन्सेप्टचा. त्याच्यासाठी बेसिक प्रोग्रॅमिंग किंवा बेसिक कम्प्युटर म्हणजे काय, कम्प्युटरमध्ये काय आहे, कम्प्युटरमधल्या AIनं काय होणार आहे त्याच्याबरोबर, त्याच्यासाठी बेसिक प्रोग्रॅमिंग किंवा बेसिक कम्प्युटरच्या कन्सेप्ट ह्या चांगल्या पाहिजेत. AI मध्ये जे तुम्ही करिअर एक्सपेक्ट करता, ते करिअर येण्यासाठी डेटा स्ट्रक्चर सारखा एक सब्जेक्ट आहे, तो खूप चांगल्या लेवलला यायला पाहिजे. मग डेटा स्ट्रक्चर म्हणजे आता फुल स्टॅक शब्द वापरणाऱ्याला स्टॅक माहित असतो का, AI शब्द वापरणाऱ्याला स्टॅक ही कन्सेप्ट त्या लेवलला प्रोग्रॅमिंग मधली माहित आहे का, ह्या सगळ्या गोष्टींवरती पोरं ओव्हरव्ह्यू घेत नाहीत, येतात ब्लाइंडली. आणि मी ज्यावेळी ह्या गोष्टी सांगतो, म्हणजे इंट्रोडक्शन जे एन्क्वायरीला येणाऱ्या पोराशी मला एवढा वेळ नसतो बोलायला, की हे सगळं जे आत्ता सांगतो हे सगळं कव्हर नाही होत तिथं, की पोरं हे सगळं करतात, की मला हे करायचंय, मला ते करायचंय, सर मी हे करून आलोय. मुद्दा तुम्ही आता फॉर एक्झाम्पल मी नवीन लोकांसाठीच हे व्हिडिओ बनवतोय, तर नवीन लोकांकडनं माझी हीच अपेक्षा आहे फक्त, की तुम्ही करताना स्वतःचा आधी अनालिसिस करा माझ्याकडे येण्याआधी, की तुम्हाला खरंच येतात का गोष्टी, आणि माझ्यासारखा ऑर्थोडॉक्स व्यक्ती तुम्हाला शिकवण्यासाठी डिझर्व करतो का. आम्ही बेसिक्सपासून घेतो, तुम्हाला काहीही येत असो आणि येत नसो, आमची तयारी आहे तुम्हाला स्टार्ट टू एंड शिकवायची. आम्ही आता मी मुद्दाम इथं शिक्षकांची किंवा नावांचे उल्लेख टाळतोय माझ्या कलिग्सच्या कुणाचाही, पण मी ज्या संस्कारातनं आलो ते संस्कार पुढे न्यायचे, ते नेऊन मला माझी पोरं करिअर वाईज सामाजिक दृष्टिकोनातनं प्राऊडली या मार्केटमध्ये वावरली पाहिजे. त्यांच्या आईवडिलांना पण त्यांचा तेवढाच सार्थ अभिमान असला पाहिजे. माझं पोरगं माझं पोरगावर पोरगी काम करते, ते त्यांच्या डिग्निटीला धरून, त्या संस्कारांना धरून पोरं समाजात प्राऊडली वावरली पाहिजेत. आणि त्यांना त्यांचा फक्त फायनान्शियल स्टेबिलिटी नको, फायनान्शियल, सोशल आणि मेंटल सगळ्या बाजूने स्टेबल असली पाहिजेत. IT मध्ये म्हणाल तर IT मध्ये आता स्ट्रेसच्या गोळ्या खाणारी, डिप्रेशन, अँटी डिप्रेशन खाणारी अशी लोकं खूप बघायला मिळतात. मला माझ्या पोरांना तसं नाही बनवायचं. माझं पोरगा IT त काम करणार प्राऊडली, संध्याकाळी आल्यावर दिवसभर 10 तास काम केलेलं असलं तरी परत मूव्हीला जायचंय म्हटलं तर चला निघालो. कारण दिवसभर त्यांनी स्ट्रेस येण्यासारखं काही केलेलं नसणार आहे. ते त्यांचं प्रोग्रॅमिंग किंवा त्यांचं कंपनीतलं काम एन्जॉय करत करत काम करत असतील, तर त्यांना संध्याकाळी आल्यावर कधीच कंटाळा आलाय असं वाटणार नाही. भरपूर पोरं आहेत माझे आत्ता, जे आत्ता ऑलरेडी अशा लेवलवर काम करतायत. पगाराचे आकडे नको इथं बोलायला, पगाराचे आकडे त्या पोरांना विचारा तुम्ही, तुम्हाला जे माहीत होतील सिनियर्स. पण तो समाधानाचा फॅक्टर की जो माझ्या विद्यार्थ्यांच्या घरी आहे बऱ्याच, आणि पोरांच्याकडे पण. आणि पोरांना जर मी कधीही रात्रीचं म्हणलं की बाबा नाही, आता तू दिवसभर काम करून आलाय, मला संध्याकाळी तुझी हेल्प पाहिजे, ऑनलाईन कनेक्ट कर जरा, माझं हे काम आहे, आपण करूया जरा डिस्कशन. तर पोरगं दिवसभर काम करून आलंय तरी न कंटाळता रात्री तास तास 2-2 तास कम्युनिकेट करायला किंवा मूवीला जायचं आहे, आउटडोअरला जायचं आहे, तरी पोरं माझी निवांत रिलॅक्स असतात. अशी अनेक स्टुडंट्स आहेत. म्हणजे मला ते लाईफस्टाईल पाहिजे पोरांकडून.
पोरांनी स्वतःचे टू व्हीलर, स्वतःचे फोर व्हीलर किती कमी वेळात पोरं त्या लेवलपर्यंत पोहोचली. ह्याचं समाधान आहे. एवढ्या बॅचेस घेतल्या किंवा मी क्रेडिट म्हणतोय असं नाही, की मी त्यांना तिथपर्यंत नेलं. माझं एकट्याचं क्रेडिट नाही. त्यांच्या आई-वडिलांचे बेसिक संस्कार आहेत. त्या पोरांचं ऐकायची तयारी होती. त्यांनी घेतलेलं प्रचंड कष्ट आहे त्याच्या मागचं. सांगितलेला अभ्यास केला, सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्यात. माझ्या असतील किंवा अनेक शिक्षक त्यांच्या इतर शिक्षकांच्या असतील. ते फॉलो करून ती पोरं तिथपर्यंत पोहोचलीत. मला अभिमानच आहे त्या गोष्टीचा. पण कष्ट ज्याचं त्याला घ्यायला पाहिजे. मी बऱ्याच वेळेला क्लासमध्ये पण म्हणतो, की पोरगं ज्यावेळी येतं, की हे तुम्ही घेणार का? आमची प्लेसमेंट होणार का? तर मी बऱ्याच वेळेला एक वाक्य वापरतो, माझ्याकडे हॅरी पॉटरची छडी नाहीये, की जी फिरवली की झाला डेव्हलपर किंवा माझा कुठेतरी वशिला नाहीये, की जा ह्या कंपनीत तुझा इंटरव्ह्यू होईल, तुला घेतील, उद्यापासून जॉईन. असं काही माझं कुठं वशिला नाहीये. माझं कुठल्याही कंपनीशी असं डायरेक्ट टायअप नाहीये. पण आणि माझ्याकडे कुठली जादू नाहीये, की मी फिरवली त्याच्या डोक्यावर, की मी शिकवणार, मी करून घ्यायची तयारी ठेवणार, पोरांना केलं पाहिजे, प्रचंड कष्ट करायची तयारी पाहिजे, अभ्यास करायची तयारी पाहिजे. 8-8 महिन्यात अभ्यास करून पण पोरं प्लेस झालेले आहेत. म्हणजे कन्सिस्टंटली 8 महिने प्रिपरेशन केलेली पोरं आहेत. कन्सिस्टंट क्लास केला, फक्त कन्सिस्टन्सी पाहिजे. तुम्ही बॅचला रेग्युलर आला पाहिजेत. हां, प्रोग्रामिंगबद्दल म्हणाल म्हणजे आम्ही जे घेतो ते प्रोग्रामिंग थोडं मॅथमॅटिक्स सारखं आहे. तुम्ही पहिल्या टॉपिकला नसाल तर दुसऱ्या टॉपिकला आल्यावर तुम्हाला लिंक लागणार नाही. प्रोग्रामिंग म्हणजे बेरीज वजाबाकी जमणारच क्वाड्रॅटिक इक्वेशन जमतात. त्यालाच ट्रिग्नोमेट्री जमू शकते. म्हणजे तुम्ही टप्प्याटप्प्याने शिकत जाणार आहे. पहिले टॉपिक पुढच्या टॉपिकचा बेस बनत असतात. त्यामुळे तुम्ही कन्सिस्टंटली लेक्चर्सला असाल तरच रिझल्ट्स मिळतात. आणि आत्ता इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला मल्टिपल टेक्नॉलॉजी यायला पाहिजे एकट्याला. तुम्हाला फक्त पूर्वी फक्त असं होतं की फक्त फ्रंट एंड जमणारा असला तरी चालेल, फक्त बॅक एंड जमणारा असला तरी चालेल. अशा गोष्टी होत्या. आता तसं नाहीये. आता तुम्हाला स्वतःच फ्रंट एंड, बॅक एंड, टेस्टिंग ह्या अनेक गोष्टी येत असतील, तर तुम्हाला लवकर म्हणजे तर फुल स्टॅक ठरून तिथून आली, की फुल स्टॅक काय आहे? की तुम्हाला एका पर्टिक्युलर डोमेनवरचं कंप्लीट स्टॅक तुमचं झालेला पाहिजे. मग त्यात फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस, टेस्टिंग डोमेन ह्या सगळ्या गोष्टींवरती जर तुम्ही एकटे काम करू शकत असाल. आता आणि ही एक भीती नाही घालत आता लागलीच सांगतो. मलाही तसंच वाटायचं ग्रॅज्युएशनला होतं तेव्हा. मला सगळ्यातलं सगळं आलं. मला कम्प्युटरसाठी आलेले असलेले सगळे सब्जेक्ट जमणं ही प्रायमरी रिक्वायरमेंट नाहीये. तुम्हाला प्रायमरीली एक डोमेन कडक यायला पाहिजे किंवा तुम्ही फ्रंट एंडमध्ये कडक पाहिजे, बॅक एंडमध्ये, डेटाबेसमध्ये ऑर नेटवर्किंग या एका डोमेनमध्ये तुम्ही कडक पाहिजे. आणि बाकीचं त्याच्या अराउंड जे चाललंय त्यातलं तुम्हाला नॉलेज पाहिजेच पाहिजे. तुम्हाला येत नाही कशाला म्हणायचं नाहीये तुम्ही. मी हे नाही करू शकत. आय एम रेडी टू डू इट. म्हणजे मी करेन, ट्राय करायला तयारी आहे माझी. फक्त मी कंप्लीट नाही केलेलं. मला गायडन्स द्या, मला वेळ द्या. आय कॅन डू इट. तुमची तयारी पाहिजे की मी ट्राय करतो. तयारी नसेल तर इंडस्ट्रीत आता खूप अवघड गोष्टी आहेत सर्व्हाइव्ह करणं. त्यामुळं सुरुवात करायची असेल तर जे स्टार्टिंगसाठी म्हणतायत त्यांच्यासाठी आम्ही वेलकम आहे, की ज्यांना बिगिनर आहोत आम्ही, आम्हाला काहीच येत नाही, आम्ही रॉ आहोत. त्यांच्यासाठी ऑल्वेज फॉर इन्फोसिस्टम इज अ बेस्ट प्लेस टू लर्न. आम्हाला तशीच पोरं पाहिजेत ज्यांना फ्रॉम द स्क्रॅच शिकायचं. हां, पण ज्यांना सर्टन गोष्टी येत आहेत, आम्हाला थोडंसं पुढचं पाहिजे, त्यांना आम्ही गाईडन्स करू शकतो, बॅचला वेलकम करू शकतो. पण त्यांना त्यांचा तो थोडासा जो आम्हाला येतायचा ॲटिट्यूड आहे तो थोडासा बाजूला ठेवून यायला पाहिजे. सर आहेत, सर शिकवायला बसलेत, मला सरांकडनं शिकायचं आहे. ह्या हेतून तुम्ही विद्यार्थी म्हणून या. आम्ही सगळ्यातलं सगळे येणाऱ्या विद्यार्थ्यांना पण वेलकम करायला तयार आहोत. ओके. तर कुणी पालक जर ह्या व्हिडिओ कंटेंट बघत असतील तर त्यांच्यासाठी आमचं म्हणणं आहे की तुमच्या पाल्याला कुठं पाठवावं, तुमच्या पाल्यानं काय करायला पाहिजे, फक्त करिअर प्रायोरिटी द्यावी का फक्त अभ्यासाला प्रायोरिटी द्यावी, यापेक्षा त्यानं त्याच्या सर्वांगीण विकासाला प्रायोरिटी द्यावी, की तुमच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. त्याच्या म्हणजे डिप्रेशन म्हणजे मग अशी जे बोललो की अँटी डिप्रेशन वगैरे घेण्याची जी टेंडन्सी झाली आहे किंवा सोशल मीडियाला इन्फ्लुएन्स होऊन शनिवार रविवार त्या पबमध्ये जायचं आहे, ही मानसिकता असण्याऐवजी शनिवार रविवार आपल्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत बेटर काय करता येईल ह्याच्यावरती किंवा त्यांनी त्यांचं इतर टेक्निकल स्किल्स अदर अजून एक आमचा मोटिव्ह राहतो की पोरांनी फक्त जॉब करू नये, त्यांनी त्यांचं स्वतःचं काहीतरी एस्टॅब्लिश करण्याच्या मागे जावं. ह्या दृष्टीने एक इनडायरेक्ट गायडन्स असतो. आणि आम्ही फक्त सिलेबस ओरिएंटेड शिकवतच नाही. पोरांना परीक्षा ओरिएंटेड, सिलेबस ओरिएंटेड पासून बाहेर काढून करिअर आणि लाईफ ओरिएंटेड, की लाईफ त्यांची लाईफस्टाईल कशी सगळ्याला धरून म्हणजे त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंडला आणि सराउंडिंगला धरून असायला पाहिजे. त्याच्यावरती थोडा गायडन्स राहतो. त्याचबरोबर मगाशी एक पॉईंट राहून गेला माझ्याकडनं सांगायचा, तो म्हणजे इंटरव्ह्यू प्रिपरेशन किंवा जॉबच्या रिलेटेड आता मार्केटमध्ये काय चाललंय त्याच्याबद्दल अवेअरनेस अकॉर्डिंग टू स्टुडंट दिला जातो.
की कुठली बॅच आली आहे, कुठल्या वर्गातले, म्हणजे समजा BCS आहेत, BCA आहेत, ह्या कॉलेजचे आहेत, त्या पोरांच्या कॉलेज किंवा त्यांच्या क्लासरूम एन्व्हायरमेंट, ते सिलेबस त्यांना कुठला आहे, ते कुठल्या कोर्समधनं येत आहेत. काही पोरं माझ्याकडे BCom IT मधनं येतात, काही पोरं माझ्याकडं BSc BCS सॉरी BSc फिजिक्स केमिस्ट्री अशा बॅकग्राऊंडमधनं MCA मास्टर्सला आलेले असतात. काही पोरं 11वी-12वी कॉमर्समधनं BCS BCA ला आलेले असतात. अशा कोर्सला ज्या नॉन टेक्निकलला यायला अलाउड केलं जातं, अशा कोर्समधनं येणारी काही पोरं असतात. काही कंप्लीट नॉन टेक्निकल म्हणजे सिव्हिल बॅकग्राऊंड, मेकॅनिकल बॅकग्राऊंड, अशा बॅकग्राऊंडमधनं कम्प्युटर सायन्समध्ये कोर्स करून पुढं IT मध्ये करिअर करायची इच्छा असते, त्यांनाही गायडन्स करतो आम्ही. फक्त एवढंच असतं की तुम्ही पास आउट आहात, तर तुमच्याकडे पेशन्स पाहिजे, मला वेळ द्यायचा आहे. तुम्हाला आज उठलायत तुम्ही 4 वर्ष पास आउट झाला डिग्री करून, तुम्ही 3 वर्ष पास आउट झाला डिग्रीवर. त्याला म्हणजे त्या फील्डचा जर इकडे मला फायदाच नसेल, तुम्ही मेकॅनिकल केलायत, केमिस्ट्री केलायत किंवा फिजिक्स केलायत, दॅट्स ऑल ओके, की तुम्ही त्या क्षेत्रात जाणार असतात तर ते फाईन होतं. तुम्ही कॉमर्समधनं आलायत. त्याचा प्रॉब्लेम कम्प्युटर सायन्सला नाहीये, पण तुमच्याकडे कम्प्युटर्सचं नॉलेज नाहीये. जी पोरं माझी कम्प्युटर्समध्ये 3 वर्ष 4 वर्ष डिग्री घेतलेली आहेत, त्याच्याबरोबर त्यांना 8 महिने लागतात अभ्यास करायला माझ्यासोबत. तर तुम्ही नॉन टेक्निकल मधनं आलात आणि तुम्हाला 2 महिन्यात जॉब लागला, असं कसं होऊ शकतं? हा फॅक्टर आहे. म्हणजे पॅरेंट्सला पण माझं तेच म्हणणं असेल, की तुम्ही हा विचार केला पाहिजे, की तुमचं पाल्य 11वी-12वी किंवा 10वी पर्यंत त्याला 60-70% मिळवताना जड गेलंय. ते पोरगं मॅथमॅटिक्समध्ये किंवा कुठल्याही आवडत्या सब्जेक्टमध्ये बऱ्यापैकी मार्क पाडतंय, पण त्याची आवड बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त आहे. म्हणजे स्पोर्ट्समध्ये, खेळण्यामध्ये ह्याच्यात आवड जास्त असणारं पोरगं असेल किंवा फिरण्यामध्ये, त्या पोराची आवड डायव्हर्ट करायची, तुम्हाला कम्प्युटर्समध्ये त्याच्या आवड जनरेट करायची आणि मग त्याला अभ्यासात येऊन त्याला करिअर म्हणजे जॉबपर्यंत न्यायचं आहे. तर 2 आणि 4 महिने कधीच पुरेसे नसतात. माझी किमान अपेक्षा, मी गेले कित्येक दिवस म्हणतोय पोरांना, किमान 8 ते 10 महिने कन्सिस्टंट एफर्ट पाहिजे. आणि ते 8 ते 10 महिने अभ्यासात पाहिजे पोरगं. मग पहिले 2 महिने जर ते पोरगं अभ्यासात यायला घालवणार असेल, तर तो वेळ दिलाच पाहिजे. मग ते पास आउट असो, मेकॅनिकल असो, इंजिनियर असो, जात, धर्म, पंथ, कॉलेज, ग्रॅज्युएशन कुठलंही असो, मला त्याचा काही घेणं-देणं नाही. पोरानं अभ्यास करायची तयारी दाखवली पाहिजे आणि वेळ द्यायची, पेशन्स पाहिजे. हां, फर्स्ट इयर, सेकंड इयरला येणाऱ्या पोरांना माझं कधीच म्हणणं नाही, तुम्ही फर्स्ट इयरला माझ्याकडे आलायत, तुमचं करिअर आपोआप होणारच आहे. तुम्ही फक्त क्लासला या, बस. म्हणजे त्यांना मी म्हणतच नाही, तुम्ही वेळ दिला पाहिजे. वेळ आहेच त्यांच्याकडे. पण जी पास आउटच्या कगारवर असतात का नाही, की लास्ट सेमिस्टरला माझ्याकडे आला आणि मला तसाच सेमिस्टर झाल्यावर जॉब पाहिजे आणि पहिल्या 2.5 वर्ष काय केलं तर काहीच केलेलं नाही. त्या पोरांकडनं माझी एवढीच अपेक्षा आहे, की तुम्ही वेळ देणार नसाल तर होत नाही. आणि तुमची तयारी, नाही सर मला फर्स्ट इयरला सी झालंय बाबा, तू सीला पडलीत मार्क किती, तुला 40 पैकी 16 पडल्यात, तू काटावर पास आहे आणि तुझ्या अपेक्षा मला सी झालंय, असं नको. तुम्हाला परत सी थोडंसं शिकायची गरज आहे, ते शिकलं पाहिजे. तुम्हाला HTML झालंय, पण मला पुढं अँग्युलर किंवा कुठली तरी रिॲक्ट सारखी टेक्नॉलॉजी शिकवताना तुमचं HTML बेटर पाहिजे. जे तुम्हाला झालंय ते पुरेसं नाहीये, तर तुमचं परत HTML शिकायची तयारी पाहिजे. हे जे मी म्हणतो, ते म्हणजे पालकांना पण आणि विद्यार्थ्यांना पण माझं हेच सांगणं आहे, की तुम्ही फ्रॉम द स्क्रॅच शिकायच्या तयारीने या. मग मग फुल स्टॉप नाही. मग तुमचं कन्सिस्टन्सी मग आपोआप आपण मेंटेन करू शकतो. तुम्हाला मग थांबायची गरज नाही. ना पगारात, ना करिअरमध्ये. मग ती तुमची कन्सिस्टन्सी राहील. आता कन्क्लूडच करायचा विचार आहे माझा इथं, की बेसिक्सपासून शिकणं महत्त्वाचं आहे. हा एक मुद्दा होता ह्यात. क्लास कुणासाठी चालू केला, तर मला कुठल्याही प्रकारचे विद्यार्थी चालतील. विद्यार्थ्यांवर विद्यार्थ्याचं वय, विद्यार्थ्याचं कॉलेज किंवा ग्रॅज्युएशन मॅटर करत नाही आम्हाला. आम्ही सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन आहोत. फक्त विद्यार्थी म्हणून आला पाहिजे आणि थोडा ऑर्थोडॉक्सपणा दिसतो आमच्याकडे, की आम्ही थोडंसं टेक्निकल बरोबर नॉन टेक्निकल फॅक्टर्सला पण कव्हर करायला बघतो, की पोरगं इंग्लिश मीडियमचं नाहीये, तर त्याचं इंग्लिश कसं सुधारता येईल. त्यानं बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष दिलेलं नाही आत्तापर्यंत, तर त्यानं ते कसं दिलं पाहिजे. त्याच्या वागण्यात कुठल्या गोष्टींचा बदल झाला पाहिजे. म्हणजे इंटरव्ह्यूला जाताना टाय घालायचाच का? शर्ट कुठल्या प्रकारचा पाहिजे? अवतार कुठल्या प्रकारचा पाहिजे? कुठल्या प्रकारच्या कंपन्या त्याच्यासाठी बऱ्या आहेत? कुठल्या प्रकारच्या डोमेनवरती पोरगं बऱ्यापैकी चालेल? म्हणजे फ्रंट एंडला चालेल का बॅक एंडला? .NETला चालेल का जावाला चालेल? ह्या आवडी चूज करायला पण गाईडन्स करताना त्या पोरांची नॉन टेक्निकल किंवा काउन्सिलिंग करणं हा एक फॅक्टर राहतो, की पर्सनल काउन्सिलिंग करतो मी. काही विद्यार्थी ज्यावेळी भरकटताना दिसतात त्यावेळी मी पर्सनल लेव्हलला काउन्सिलिंग करतो. त्यांच्या आयुष्यातले इतर फॅक्टर्स, जे अभ्यास सोडून जे काही चाललेलं असतं आयुष्यात, त्या गोष्टींवरती चर्चा करतो मी ॲट टाइम्स. ऑल्वेज नाही, पण ॲट टाइम्स. विद्यार्थी भरकटताना दिसतोय, डिप्रेस होताना दिसतोय, त्यावेळी मी
विद्यार्थ्यालाही बोलवतो. पालकांची माझं काउन्सिलिंग खूप कमी आहे, कारण मी पालकांना बोलताना मला थोडंसं आखडल्यासारखं होतं. पण पालकांनाही मी बोलवून मी पर्सनली बोलवत नाही, पण विद्यार्थी त्यांच्या पालकांना ज्यावेळी घेऊन येतात त्यावेळी मी पालकांचीही चर्चा करतो, की पाल्य तुमचा ह्या-ह्या गोष्टींसाठी बनलेलं आहे. त्याला अशा पद्धतीने एन्व्हायर्नमेंट द्या आणि मग तुमचं पाल्य व्यवस्थित घडेल. म्हणजे पालक आले काउन्सिलिंगला विद्यार्थ्याला घेऊन तर मला ऑल्वेज आवडतं बोलायला. पण थोडंसं मी प्रायोरिटी देतो विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करणं, की ते गरजेनुसार, की विद्यार्थी कुठल्या फॅक्ट्स आणि गोष्टींबद्दल माझ्याशी बोलू इच्छितो, टेक्निकल और नॉन टेक्निकल फॅक्टर्सबद्दल त्यानुसार. आणि मोस्ट ऑफ टाईम्स ह्याची गरज पडते विद्यार्थी बॅचेस संपताना, म्हणजे बॅच संपतीये आणि आता विद्यार्थी प्लेसमेंटसाठी अप्लाय करायला सुरुवात करतोय. त्यावेळी काही ठिकाणी माझी गरज पडते, काही ठिकाणी माझ्याकडं असे सिनियर विद्यार्थी आहेत, जे ऑलरेडी जॉब करतायत. ते विद्यार्थी गाईडन्स करतात किंवा काही माझे सिनियर मित्र आहेत, म्हणजे माझे क्लासमेट्स आहेत, की जे ऑलरेडी 8-8, 9-9 वर्ष इंडस्ट्रीत काम केलेले आहेत. माझे काही शिक्षक आहेत. काही ठिकाणी त्यांची गरज पडते. मग त्या लोकांचा मी गाईडन्स पोरांना मिळवून देतो, की ती लोकं त्या फॅक्ट्समधनं पोरांना पुढे नेतात. हल्ली-हल्ली आम्ही मेंटरिंगची पॉइंट चालू केलेत, की एखादा सिनियर विद्यार्थी असतो, तो परफेक्टली त्या विद्यार्थ्याला गाईड करतो, "तू इथून इथपर्यंत जा. तुला ह्या गोष्टींचा अभ्यास करणं." ॲज अ बिंग टीचर मला काही वेळेला पोरं असं होतात, की मी त्याच गोष्टी सांगत असतो, जे इंडस्ट्रीत गरजेचे आहेत. पण माझं सांगणं ॲज अ टीचर कमी पडतं. पण त्याच डोमेनवर काम करणारा विद्यार्थी ज्यावेळी त्या डोमेनबद्दल सांगून जातो क्लासमध्ये येऊन, त्यावेळी पोरांना असं वाटतं, की हां, नाही बरोबर आहे. सर सांगतायत त्याला त्याच डोमेनमध्ये जॉब आहे म्हणजे बरोबर आहे त्याचं सांगणं. आणि मी तीच गोष्ट थोडा जास्त अग्रेसिव्हली सांगून पण फरक पडत नाही. म्हणून सीनियर विद्यार्थ्यांचं किंवा सीनियर विद्यार्थ्यांची कम्युनिकेशन ह्याही गोष्टी आम्ही ॲड करतो त्यामध्ये. ते जरा बरं पडतं कधी-कधी. त्यामुळं असा ओव्हरऑल या क्लासमध्ये वातावरण असतं आणि तुम्ही कधीही कुठल्याही विद्यार्थ्याला कम्युनिकेट करा. सीनियर विद्यार्थ्यांशी बोलून मगच क्लासला या. ऑर्थोडॉक्सपणा ॲट टाईम्स असं एखाद्याला वाटेल, की मास्तर लय खडूस आहे. कुठं क्लासचं लोकेशनबद्दल सांगायचं राहिलं फॉर्च्युनेटली. तर क्लास आम्ही विद्यानगर कराडमध्ये घेतो. आत्ता सध्या क्लासेस हॉली फॅमिलीच्या जवळ आहेत. हॉली फॅमिली इंग्लिश मीडियम स्कूलपासून जवळ आहेत. तर विद्यानगर कळालं म्हणजे बस झालं. मध्ये म्हणजे बऱ्यापैकी जवळ लोकेशन आहे. म्हणजे ऑफलाईनसाठी. ऑनलाईन बॅचेस आम्ही लॉकडाऊन किंवा कोरोनामध्ये कव्हर केल्या. पण आफ्टर 2022 ऑनलाईन बॅचेस नाही झालेल्या आहेत. कारण ऑनलाईनला तेवढा रिस्पॉन्स नाही आहे सध्या. ऑनलाईन आम्ही घेऊ शकतो, घेतो. पण तेवढा क्वांटिटी क्राउड आणि क्वालिटी क्राउड आला तर. कारण लास्ट ऑनलाईन बॅच मी थांबवली ह्या कारणासाठी, की इन्कन्सिस्टंट होती पोरं त्या ऑनलाईन बॅचला. रेग्युलर अटेंडन्स नव्हता आणि म्हणजे तो जो सिन्सिअरिटी पाहिजे ऑनलाईन बॅचला, ती सिन्सिअरिटी न मिळाल्यामुळे आम्ही ऑनलाईन त्यावेळी थांबवलं. पण ऑनलाईनला पण आम्ही वेलकम आहोत. ऑनलाईन घ्यायला काही प्रॉब्लेम नाही. विद्यार्थ्यांनी तसा रिस्पॉन्स द्यावा आणि विद्यार्थ्यांनी तशी रिक्वायरमेंट ठेवावी. आम्ही 5 जण आहोत, 10 जण आहोत, 15 जण आहोत. आमचं घ्या. आम्ही या कॉलेजचे आहोत. तेही आम्ही करू शकतो. ती ट्रेनिंग रादर म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग तसं म्हणाल तर आता इंडस्ट्रियल ट्रेनिंगचं बोलायचं झालं तर आपण काही माझ्या आय-टी कलिग्सच्या कंपन्या आहेत, त्यांच्याशी आमचं टाय-अप आहे. आम्ही इंटर्नशिपशी रिगार्डिंग गोष्टी कव्हर अप करतो. इंटर्नशिप देतो, इंटर्नशिप ट्रेनिंग म्हणजे एखाद्या डोमेनचं प्रॉपर ट्रेनिंग आणि सेशन्स असतात ते घेतो. इंटर्नशिप प्रोव्हाईड करतोय आपण आता. तर त्यासाठी कोणाच्या रिक्वायरमेंट असतील तर त्याही वेलकम आहेत, की सर्टिफिकेशन कोर्सेस. तर ह्या प्रत्येक कोर्सचं आम्ही सर्टिफिकेट देतो. सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत. आणि इंटर्नशिप म्हणजे त्या अकॉर्डिंगली इंटर्नशिपची गरज असेल एखाद्याला, की आता हा कोर्स झाला माझा C#चा, हा जावाचा माझा कोर्स झालाय. पण मला ज्यावेळी अप्लाय करायचं त्यावेळी मला इंटर्नशिप लेटरची गरज आहे किंवा माझ्या कॉलेजनं त्या डोमेनची इंटर्नशिप मागितली. तर आपण इंटर्नशिप पण प्रोव्हाईड करतो. त्याबद्दलही काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे ज्या कोर्सच्या जशा रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी आय-टी आणि कम्प्युटर सायन्सशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाईड करायचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांना फक्त शिकायच्या आणि करिअर घडवायच्या इंटेंटने यावं, आम्ही तयार आहोत किंवा आम्ही गाईडन्स करायला प्रत्येक स्मॉल फॅक्टरवरती आम्ही काम करायला तयार आहोत. फ्रॉम स्टार्टिंग युअर हॅलो वर्ल्ड प्रोग्राम टू युअर अप्रोचिंग टू फर्स्ट जॉब ऑर सेकंड जॉब. मी जास्त करून म्हणतो की सेकंड जॉबपर्यंत. पहिल्या जॉबचे पहिले 3 महिने मी बऱ्याच वेळेला पोरांना म्हणतो की सेलिब्रेट करायचे नाहीत. पहिल्या जॉबमध्ये 3 महिने तुम्ही सेटल झालात, की मग तुम्ही रेडी आहात. तिथपर्यंत ऑल्वेज रणजित सर तुमच्याबरोबर आहेत. म्हणजे तुम्ही पहिल्या प्रोग्रामसाठी माझ्याकडे आलात, तिथून ते तुमच्या पहिल्या जॉबचे 3 महिने जोपर्यंत होत नाहीत आणि तुम्ही टिकत नाही, मनासारखा पगार तुम्हाला मिळत नाही, तोपर्यंत रणजित सरांचा गाईडन्स
राहणार. फोर्क इन्फो सिस्टीममधल्या प्रत्येक सिनियर्सचा किंवा प्रत्येक मेंबरचा तुम्हाला गायडन्स राहील. हा एक ॲश्युरन्स आहे आमचा इनडायरेक्टली. आणि तो ॲश्युरन्स तुम्ही सिनियर आत्ता जे पासआउट झालेले पोरं आहेत त्यांना विचारू शकता. मोस्ट ऑफ टाइम्स 90-95% पोरं माझ्याकडे रेफरन्सनंच आलेत आत्तापर्यंत. त्यामुळे तुम्ही कुणाच्या तरी रेफरन्सनंच क्लास किंवा क्लासचं नाव तुम्हाला कळालेलं असणार आहे. तर तुम्ही बिनधास्त त्या विद्यार्थ्यांना विचारा की हे जे बोलतायत सर ॲश्युरन्स, ॲश्युरन्स असतो का? दिला जातो का गायडन्स? तर तो तुम्ही चेक करू शकता. आणि अगेन म्हणेन की पहिले एक 4-8 दिवस अटेंड करून बघा क्लास. शिकवणं बघा, क्लासचं एन्व्हायरमेंट बघा. नंतर तुम्ही जॉइन करायचं डिसिजन घेऊ शकता. दिस इज ऑल अबाउट क्लास. बाकी इतर डिटेल्स तुम्ही आमच्या कुठल्याही सोशल मीडियावरती किंवा माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. क्लासला येताना फक्त फोन करून या. मी बऱ्याच वेळेला काही कॉलेजेसवरती व्हिजिटिंग किंवा ट्रेनिंगसाठी जातो. काही वेळेला शक्यतो क्लासला ऑफिशियल सुट्टी कुठल्या दिवशी नसतेच. पण अनऑफिशियल सुट्टी म्हणजे अचानक काहीतरी प्लॅन झाला तर मी क्लासवर नसण्याची शक्यता असते. तर येताना शक्यतो फोन करून या, मेसेज करून या. फोन नाही उचलला तर मेसेज टाका मगाशी म्हटलं तसं, की मेसेज टाकलात तर जास्त बरं पडेल, की माझ्याकडून रिप्लाय आला की तुम्हाला कळेल, की आदल्या दिवशी विचारा, की सर उद्या तुम्ही अवेलेबल आहात का? तर शक्यतो माझी अवेलेबिलिटी मिळेल तुम्हाला. रादर तुम्ही बॅचच्या टायमिंगला आलात, बॅच सुरू झाली आणि तुम्ही आलात आणि तुम्हाला तासभर बॅच माझं लेक्चर होईपर्यंत थांबायला लागलं. असं होण्यापेक्षा तुम्ही मला कळवून या. माझ्या बॅच संपायचं टायमिंग किंवा बॅचच्या आधीचं टायमिंग मी तुम्हाला देईन. त्या 10-15 मिनिटात तुमच्याशी कम्युनिकेशन होईल. पोरांनाही माझ्या थांबायला लागणार नाही, तुम्हालाही थांबायला लागणार नाही. दॅट विल बी बेटर. त्यामुळे तुम्ही कुठल्याही वेळेनं कम्युनिकेट करा. सिनियरशी कम्युनिकेट करून या, माझ्याशी कम्युनिकेट करून या, आमच्या मॅडमशी कम्युनिकेट करून या. काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही भेटून जावा, लेक्चर्स अटेंड करून जावा. आम्ही शक्यतो प्रत्येक बॅचची पहिला आठवडा ओपन टू ऑल ठेवतो. पहिला आठवडा अटेंड करून बघा. तुम्हाला पटलं, योग्य वाटलं, ऑलवेज वेलकम. ओके. धन्यवाद.